नमस्कार. मी विनय गोसावी, हॅपीनेस कोच आणि कॉर्पोरेट ट्रेनर. आपलं स्वागत आहे विचारांचा रिमोट कंट्रोल माझ्या हाती या व्हॉट्सॲप व्हिडिओ कार्यशाळेमध्ये. सर्वप्रथम मी आपल्या प्रत्येकाचं मनपूर्वक अभिनंदन करू इच्छितो आणि त्याचबरोबर मनापासून आपले आभार व्यक्त करू इच्छितो की तुम्ही या 5 दिवसाच्या प्रवासामध्ये स्वतःमध्ये क्वालिटी पद्धतीने इन्व्हेस्ट करण्यासाठी एक पाऊल उचललेलं आहे. आणि निश्चितच मी तुम्हाला खात्री देतो की हा 5 दिवसांचा प्रवास तुमच्या आयुष्यामध्ये एक सकारात्मक बदल आणू शकेल. तर या 5 दिवसाच्या व्हिडिओ कार्यशाळेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. या वर्कशॉपमध्ये आपण सक्रिय रीतीने सहभाग घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण ही केवळ व्हिडिओ मालिका किंवा व्हिडिओ थेअरी नसणार आहे. तर हा एक प्रॅक्टिकल कोर्स आहे ज्याच्यामध्ये आपण विचारांचं विज्ञान जाणून घेणार आहोत आणि त्याचबरोबर विचारांचा आपल्या एकंदरीत आयुष्यावर कसा परिणाम होतो आणि जो आपला नकारात्मक स्वसंवाद किंवा निगेटिव्ह सेल्फ टॉक आहे त्याबद्दल आपण अधिक जागरूक होऊ की कोणती निगेटिव्हिटी माझ्या यशाला, माझ्या एकंदरीत आयुष्याच्या समृद्धीला रोखते आणि ती मी पॉझिटिव्हिटीमध्ये कशी बदलू शकेन आणि त्यातली नकारात्मकता जी आपल्याला हितकारक नाही आहे ती कशी मी माझ्या काही तंत्राद्वारे दूर करू शकेन. सो मला नेहमी उदाहरण द्यायला आवडतं की पॅराशूट आणि मन याच्यामध्ये एक साम्य आहे की पॅराशूट आणि मन जेव्हा उघडं असतं, उघडलं तरच त्याचा फायदा होतो. जर आपण मनाची दारं बंद करून ठेवली तर नव्या गोष्टी आपण आत्मसात करू शकणार नाही, आपल्या आयुष्यात परिवर्तन होणार नाही. त्याचप्रमाणे जसं पॅराशूट आहे ते उघडलं नाही तर ते ओझं होऊ शकतं. त्याच पद्धतीनं या कार्यशाळेमध्ये आपण काही संकल्पना ज्या वैज्ञानिक आहेत, ज्या अनुभवसिद्ध आहेत, ज्याच्यामध्ये जगभरामध्ये संशोधन झालेलं आहे आणि त्याचबरोबर त्याचा लाखो लोकांनी लाभ घेतलेला आहे, अशाच प्रूव्हन टेक्निक्स आणि काही कॉन्सेप्ट्स आपण यामध्ये सादर करत आहोत. सो ते आपण समजून घेणं गरजेचं आहे. तर चला तर मग अधिक वेळ न लावता आपण या कार्यशाळेला सुरू करूया. सो मी एक्सायटेड आहे, मला आशा आहे तुम्ही देखील एक्सायटेड असाल आणि ही एक्साइटमेंट आपण चालू ठेवूया कारण ही कार्यशाळा फक्त आणि फक्त स्वतःसाठी आहे, स्वतःच्या जीवनाला आणखीन चांगल्या स्तरावर नेण्यासाठी आहे. विचारांचा रिमोट कंट्रोल माझ्या हाती. विचारांचा रिमोट कंट्रोल माझ्या हाती या सत्रामध्ये आपलं स्वागत आहे. माझं नाव आहे विनय गोसावी. जागृत करूया विचारांची शक्ती. तर याला आपण रिमोट कंट्रोलची तुलना का दिलेली आहे याविषयी आपण सविस्तर बघणारच आहोत. पण बऱ्याचदा आपल्या आयुष्यामध्ये काही घटना घडतात, काही परिस्थिती येतात किंवा काही लोक असतात जिथे आपल्याला थोडं हतबल झाल्यासारखं वाटतं, जिथे आपल्याला वाटतं की अरे मला माझ्या आयुष्यामध्ये एका स्तरावर जायचं आहे. मग ते आरोग्याबाबत असेल, पैशाबाबत असेल किंवा जीवनाच्या उद्देशाविषयी असेल, व्यवसायाबाबत असेल किंवा आपल्या आणखीन कोणत्याही जीवनाच्या महत्त्वाच्या कप्प्याविषयी असेल. पण आपल्याला वाटतं की कोणती तरी शक्ती, कोणीतरी परिस्थिती, काही लोक मला तिथेपर्यंत पोहोचायला जाऊ देत नाही आहेत. रिमोट कंट्रोलमध्ये जशी काही महत्त्वाची बटणं असतात, एक असतं रिवाइंड, एक असतं फॉरवर्ड. तसं आपण कधी कधी रिवाइंड होतो, आयुष्यात भूतकाळात जातो आणि ह्या घटनांमुळे माझी स्थिती अशी आहे किंवा भविष्याचे आपल्याला वेध लागतात. पण आशापेक्षा बऱ्याचदा चिंता, भीती, काळजी आणि नकारात्मकता वाटू लागते. आणि अनेक जसं रिमोट कंट्रोलमधल्या फीचर आहे त्यामध्ये एक प्रभावी बटन आहे, ते आहे पॉज बटन. त्याविषयी आपण आणखीन समजून घेणार आहोत. तर हे रिमोट कंट्रोल आपण ज्यावेळी आयुष्याचं आणि विचारांचं दुसऱ्याच्या हाती किंवा परिस्थितीच्या हाती सोपवतो त्यावेळी आपल्याला आपल्या आयुष्याचा ताबा माझ्याकडे नाही आहे, तो कंट्रोल आपल्याला येत नाही आणि ती ग्रीप आपल्याला मिळत नाही. आणि त्यामुळे आपल्या विचारांचा आणि आपल्या आयुष्याचा ताबा आपण स्वतःकडे घेणं आवश्यक आहे आणि हा एक सराव आहे. तर हे कसं करायचं, का करायचं आणि याचं महत्त्व काय आहे, हे सगळं आपण थोडक्यात आणि महत्त्वाच्या पद्धतीनं सोप्या भाषेत समजून घेऊया. तर या कोर्सच्या मध्ये पुढे जाण्याविषयी मला अगदी थोडक्यामध्ये अधिक वेळ न घेता स्वतःविषयी काही संक्षिप्त परिचय द्यायला आवडेल, जेणेकरून काय आपण या कोर्समध्ये करणार आहे त्याचबरोबर
याचा आधार काय आहे कार्यशाळेचा हे देखील आपल्याला कळणं सोपं जाईल. सो बेसिकली माझं पूर्ण नाव आहे विनय आनंद गोसावी. माझं शिक्षण मी एम.कॉम केलेलं आहे. त्यानंतर मास्टर ऑफ कॉमर्स अर्थात आणि मास्टर ऑफ फिलॉसॉफी एम.फिल जो प्री पी.एच.डी कोर्स आहे ज्याच्यामध्ये मी ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट आणि त्यामध्ये देखील ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट यामध्ये स्पेशलायझेशन केलं शिवाजी युनिव्हर्सिटीमधून. त्यानंतर मी डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट देखील केलेलं आहे. त्याचबरोबर एम.एस. इन सायकोथेरपी अँड काउन्सिलिंग देखील केलेलं आहे. यू कॅन हील युअर लाईफ ही जी लुईस हे यांच्या तत्वावर आधारित पूर्ण 72 देशामध्ये कार्य पाहणारी जी संस्था आहे त्याचा मी इंटरनॅशनल सर्टिफिकेशन घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये विशेष करून आपले विचार आणि धारणा कशा बदलाव्यात याविषयी. आता अर्थात इथे ओळख करून देण्यामागे हाच हेतू आहे की कुठल्या पद्धतीनं आपण या कोर्सकडे बघत आहोत आणि मी या क्षेत्रामध्ये का आलो, जेणेकरून माझ्यामध्ये काही आव्हानं स्वतःच्या जीवनातली आणि स्वतःच्या विचारांमधली मला जाणवायला लागली आणि त्यातून यामध्ये आपण प्रत्येकजण कसा याच्याशी कनेक्ट होऊ शकतो. सो गेली 12हून अधिक वर्ष मी वेगवेगळ्या ट्रेनिंग्स क्षेत्रामध्ये, ज्याच्यामध्ये कॉर्पोरेट ट्रेनिंग आहे किर्लोस्कर, JSW, त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस आहेत, अनेक युनिव्हर्सिटी जसे इंजिनिअरिंग आणि वेगवेगळी कॉलेजेसच्या प्राध्यापकांसाठी आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी आम्ही कार्यशाळा घेत आहोत. आणि त्याचबरोबर लहानपणापासून जो महत्त्वाचा एक कनेक्शन होतं की स्वतःचा शोध घेणं, त्या ओढीनं मी या क्षेत्रात ओढवलं गेलो. वेगवेगळे प्रोग्राम्स आपण घेतो कॉर्पोरेट ट्रेनिंगमध्ये, स्टाफ ट्रेनिंग आहे, वेगवेगळ्या टी व्हीमध्ये रेडिओवर देखील मुलाखती झालेल्या आहेत. हील युअर लाईफ याबद्दल हे जे रिक आणि पेट्रिशिया जे ग्लोबल हेड आहेत तर त्यांचं देखील मार्गदर्शन लाभत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस, जिथे मानसिक तणाव असतो, सतत DYSP असू देत किंवा पोलीस, त्यांच्यासाठी ट्रेनिंग घेणं, विविध स्तरावर ओपन वर्कशॉप्स देखील घेतले जातात. सो हे माझे महत्त्वाचे क्लायंट्स आहेत. पण मला हे फक्त माझ्याविषयी सांगायचं नव्हतं. मला सांगायचा हेतू आहे की मी लहानपणापासून एक गोष्ट प्रकर्षानं अनुभवली, ती म्हणजे न्यूनगंड, ती म्हणजे कमी आत्मसन्मान. कारण कुठेतरी माझ्यात काहीतरी कमी आहे असं एक फिलिंग होतं. पण सुदैवानं माझ्या किशोरवयामध्ये, माझ्या कॉलेज लाईफमध्ये अगदी सुरुवातीलाच माझं काही चांगल्या संस्था आणि त्यातल्या मेंटर्सची कनेक्शन झालं आणि त्या लोकांनी माझ्यामध्ये, तिथल्या वरिष्ठांनी एक कुठेतरी त्यांना एक स्पार्क दिसला आणि तिथून मला काही संधी मिळाल्या लोकांपर्यंत पोहोचण्याच्या. आणि मी जो अंतर्मुख होतो, जो अबोल होतो, तो जास्त व्यक्त व्हायला लागलो, कारण मला देण्याचा आनंद काय असतो हा अनुभवता आला. तर हे जे परिवर्तन आहे ते मला काही वैश्विक मूल्य जी त्या मेंटर्सनी किंवा गाईडकडून मिळाली योग्य वयामध्ये, त्यातून मला कळलं की दैनंदिन रुटीनच्या जीवनापलीकडे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला वेगळ्या स्तरावर नेतात. जो अगदी मी तोंडी परीक्षा देताना देखील थरथरायचो किंवा 4 चौघांसमोर बोलणं मला नेहमी भयानक वाटायचं, पण आज मी हजारो लोकांसमोर कार्यशाळा घेत आहे. कारण हे कशामुळे शक्य होऊ शकलं की कुठेतरी विचारांमधले आणि धारणांमधला बदल होत आहे. अर्थातच हा प्रवास मोठा आहे, आता तर मी म्हणेन सुरुवात आहे. पण त्याचा हेतू काय आहे की जर मी हे करू शकतो तर आपल्यामधील विचारांच्या धारणामध्ये बदल करून आपण देखील करू शकतो. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की देण्याचा आनंद जसा आहे तसा आपल्या आयुष्यामध्ये आपण विचारांची शक्ती हे समजून घेणं का महत्त्वाचं आहे, यासाठी मला एक छोटं महत्त्वाची उदाहरण द्यायला आवडेल. 2 गोष्टी आपण अगदी थोडक्यात बघूया. की एकदा काय होतं की एक माणूस फिरत असतो आणि अचानक तो सरकारी कर्मचारी जे 2 रस्त्याकडेला काम करत असतात त्यांच्याकडे पाहतो आणि त्याला एक वेगळं दृश्य दिसतं की एक जण खड्डा खणतोय आणि दुसरा आहे तो खड्डा मुजवत आहे. दुसरा खड्डा खणतोय, परत पुढे गेल्यावर मागचा दुसरा माणूस आहे तो खड्डा मुजवतोय. असे बऱ्याच वेळा गेल्यावर हा फिरणारा माणूस आहे त्याला राहवत नाही. तो म्हणतो, अरे तुम्ही करताय काय नेमकं? की एक जण खड्डा खणतोय, एक जण खड्डा मुजवतोय आणि हा माणूस त्यांना विचारतो, तुमचं नेमकं चाललंय काय? इतके श्रम घेत आहे, पण या श्रमाचा उद्देश काय? आणि ते दोघं म्हणतात, साहेब डिस्टर्ब करू नका, आम्ही कामात आहे, दिसत नाही काय? तो म्हणतो, अरे पण तुम्ही करताय, मला
उत्सुकता आहे नेमकं काय करताय. हे बघा साहेब, ते लोक म्हणतात. पहिला म्हणतो की माझं काम आहे खड्डा खणणं, आणि तो दुसरा व्यक्ती असतो तो म्हणतो की सर माझं काम आहे खड्डा मुजवणं. पण आज काय झालंय, आमच्यामध्ये एक तिसरा माणूस असतो जो झाड लावून पाणी घालतो, पण तो आज गैरहजर आहे. आणि त्यामुळं त्याच्यामुळे झाड लागत नाही, पाणी घालत नाही, पण आम्ही प्रामाणिक आहोत, आम्ही आमचं काम आहे ते थांबवणार नाही. आणि त्या माणसाला हसावं का रडावं हे कळत नाही, कारण काम प्रामाणिक चालू आहे, शिस्तबद्ध चालू आहे, अगदी योग्य विदाऊट सुपरविजन चांगलं चाललेलं आहे. पण त्याचं फलित काय, त्याचा उद्देश काय आहे. मित्र हो, बऱ्याचदा आपल्या आयुष्यामध्ये आपलं रुटीनमध्ये आपण खूप व्यस्त होतो, आणि बऱ्याचदा माझ्या आयुष्याची गाडी चाललेली आहे कुठे, माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे, माझ्या आयुष्यात मला खरंच काय मिळवायचं आहे, आणि माझ्या आयुष्याला आणखीन समृद्ध करण्यासाठी मला कोणत्या गोष्टींकडे लक्ष देणं हवं आहे, हे खरंच असं आयुष्य मला जगायचं होतं का, हीच स्वप्न मी पाहिली होती का, हे प्रश्न आपण विचारायचं का विचारण्याच्या ऐवजी हे प्रश्नच पडू देत नाही. आणि त्यामुळं ही कार्यशाळा आहे स्वतःला क्वालिटी वेळ देणं, स्वतःकडं, आयुष्याकडं आणि आयुष्याला समृद्ध करणाऱ्या काही साधनसामुग्रीकडे सकारात्मकतेनं पाहणं, आणि पुन्हा एकदा नव्यानं उभारी घेणं. कारण इट्स नेव्हर टू लेट. जगामध्ये हजारो लोकांची अशी उदाहरणं आहेत की ज्यांनी अगदी उशिरा काही गोष्टी सुरू केल्या पण ते यशस्वी झाले. त्यामुळे उशीर होणं, वेळ झालाय खूप हे म्हणणं, ही केवळ सबबी आहेत, हे केवळ एक्सक्युजेस आहेत जे आपण आपल्याला स्वतःच्या खऱ्या क्षमतेपासून लांब ठेवण्यासाठी. पण दुसरं एक अर्थपूर्ण उदाहरण मला द्यायला आवडेल, जे माझ्या आगामी पुस्तकात देखील सुरुवातीला मी म्हटलेलं आहे, जरा विसावू या वळणावर, या पुस्तकात, की एक माणूस असतो, तो समुद्रकिनारी फिरत असतो आणि तो देखील एक विचित्र दृश्य पाहतो समुद्रकिनाऱ्यामध्ये, की एक माणूस आहे समुद्रकिनाऱ्यावर, लाटांच्या बरोबर स्टारफिश, तारेमासे येत आहेत आणि तो हे तारेमासे हातात घेतोय, थोडंसं लाटांमध्ये आत जातोय आणि हे तारेमासे परत टाकतोय. पुन्हा लाटांसरची अनेक स्टारफिश बाहेर येत आहेत, तो पुन्हा ते हातात घेतोय, पुन्हा लाटेत जातोय आणि ते स्टारफिश आत टाकतोय. असं अनेक वेळा होतंय. लाटेसरशी अनेक स्टारफिश येत असतात, तो त्याच्या कवेत मावतील तेवढे घेऊन पुन्हा टाकत असतो. आणि हे पाहून परत हा माणूस तो न राहून विचारतो की अहो महाशय, तुम्ही नेमकं करताय काय, हे स्टारफिश तर बाहेर येतच राहणार, लाटांच्या जरशी अशा कित्येक स्टारफिश बाहेर येत राहणार, तुमचे हे स्टारफिश टाकण्यानं, हे तारेमासे समुद्रात टाकण्यानं काय फरक पडणार आहे, काय फरक पडणार आहे. आणि तो माणूस हसतो, पुन्हा खाली वागतो, थोडे स्टारफिश उचलतो, पुन्हा समुद्रात जातो, जे काही हातात असतात ते स्टारफिश टाकतो आणि म्हणतो जे समुद्रात गेले त्यांना तरी नक्कीच फरक पडेल. आणि ही गोष्ट खूप खूप महत्त्वाची आहे. जर आपण याला अशा पद्धतीने समजून घेतलं की त्या समुद्रकिनाऱ्यावरच्या तारेमासे, स्टारफिश टाकणाऱ्याला त्याच्या जीवनाचा अर्थ, उद्देश गवसला होता की हे माझा हेतू आहे. आपल्याला आपल्या आयुष्याचे स्टारफिश मिळालेले आहेत का, मी का अस्तित्वात आहे, माझ्या जगण्याचा उद्देश काय आहे, माझं जीवन आणखीन अर्थपूर्ण मी बनवण्यासाठी माझे स्टारफिश शोधले आहेत का. आणि जर शोधले असतील तर त्यासाठी मी मला स्वतःला झोकून दिलेलं आहे का, माझं पर्पज मी जगत आहे का. तर मित्र, ही कार्यशाळा यासाठीच आहे की स्वतःच्या जीवनाचा उदात्त हेतू शोधणं, त्यासाठी विचारांची शक्ती कामाला लावणं आणि एक अर्थपूर्ण आनंदी जीवन जगणं. कारण ही संधी आहे ती केवळ मनुष्याला दिलेली आहे. प्राणी आहे, सायकोलॉजीनुसार देखील, बिहेवियरल सायन्सनुसार देखील प्राणी आहे, ती जी परिस्थिती येते त्यानुसार ते प्रतिसाद देत असतात. त्याला स्टिम्युलस म्हणतात. जो काही स्टिम्युलस, जो काही आवेग येतो, इन्स्टिंक्ट येतो, त्याप्रमाणे प्राणी प्रतिसाद देतात. आणि त्यांच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची, जे काही त्यांचं रुटीन आहे, खाणं पिणं झोपणं, याच्या पलीकडे जाऊन ते फार विचार करू शकत नाही. तुम्ही कधी 15-20 कुत्री, मांजर यांना एकत्र येऊन पाहिलं आहे का की आता जागतिकीकरण चाललेलं आहे किंवा आपली कम्युनिटी डेव्हलप होत नाही आहे, असा विचार विमर्श करत आहेत, काहीतरी शोध लावत आहेत. ते त्यांच्या चाकोरीमध्ये परिपूर्ण आहे, त्यांचं निसर्गचक्र आहे त्यामध्ये ते परिपूर्ण आहेत, पण त्यामध्ये ते वेगळा विचार करू शकत नाही. पण माणसाला एक महत्त्वाची क्षमता दिलेली आहे, ती म्हणजे परिस्थिती आणि त्याचा परिणाम याच्या पलीकडे जाऊन
एक त्याला पॉज बटन दिलं आणि हे आपल्या रिमोट कंट्रोल, विचारांच्या रिमोट कंट्रोलमधलं सगळ्यात महत्त्वाचं बटन आहे. ते म्हणजे पॉज बटन. की जगामध्ये जी काही वैचारिक, वैज्ञानिक, तात्विक, सामाजिक, आर्थिक क्रांती झालेली आहे ती सगळी या पॉज बटनामुळे झाली आहे, विचारांच्या पॉज बटनामुळे. इथं खरं यशाचं रहस्य दडलेलं आहे की माझ्या परिस्थितीपेक्षा माझी मनस्थिती मोठी आहे. अनेक लोक आहेत ज्यांना आपल्यापेक्षा विपरीत परिस्थिती त्यांनी अनुभवली, अतिशय बिकट परिस्थिती अनुभवली, पण त्यामध्ये ते रिॲक्ट न होता तिथं त्यांनी रिस्पॉन्ड केलं. प्रतिक्रिया देण्याच्या ऐवजी त्यांनी प्रतिसाद दिला. तरी प्रतिक्रियेच्या ऐवजी प्रतिसाद ते कसं देऊ शकले? त्याच परिस्थितीत काही लोक नशेच्या आहारी गेले, काही लोक आणि गुन्हेगारीकडं गेलेले आहेत. मला एक वेगळा प्रश्न इथे विचारायला आवडेल की तुमच्यापैकी किती लोक तुरुंगात गेलेत? तुम्ही म्हणाल असं काय झालं यांना, अचानक अशा काहीतरी विचित्र प्रश्न का विचारत आहेत? पण मी अनेकदा कार्यशाळा घेण्यासाठी अर्थात तुरुंगामध्ये गेलेलो आहे आणि तिथे कैदी बांधव हे जे आहेत ते खूप चांगले श्रोते असतात, कारण त्यांना कुठेतरी त्यांच्या चुकीची जाणीव झाली असते आणि खरं तर ते आणखीन अर्थाच्या शोधात असतात. पण बऱ्याचदा कैदी बांधवांशी संवाद साधताना ते म्हटले की अजून थोडा संयम ठेवायला पाहिजे होता, थोडीशी काही क्षणांची चूक आज आयुष्याला आम्हाला महागात पडलेली आहे. तर हा जो क्षण आहे की माझ्याबाबत काय होत आहे त्यापेक्षा मी कसं वागतोय, मी काय प्रतिसाद देत आहे, मी त्याबाबत काय करत आहे, हे आहे आपल्या विचारांमधला रिमोट कंट्रोलचं सगळ्यात महत्त्वाचं बटन. ते म्हणजे पॉज बटन. हा थोडा क्षण आपण थांबवलो, थोडा क्षण जर आपण संयम ठेवला तर आपली सद्सद विवेक बुद्धी जागृत होते. तिथे काय करायचं आहे ते आपल्याला लक्षात येतं. पण हे नेमकं करायचं कसं? बोलणं सोपं आहे तुम्ही म्हणाल, पण हे नेमकं कसं करायचं हेच तर, यासाठीच तर ही कार्यशाळा आहे. मी देखील हे शिकत आहे, असं नाही की मी हिमालयात जाऊन खूप तप करून तुम्हाला ज्ञान द्यायला आलो आहे. पण सुदैवानं गेली अनेक वर्ष मी या क्षेत्रात आहे, अनेक चांगले मार्गदर्शक मिळत आहेत याचं. आणि मला असं वाटतं की हे मराठीमध्ये मला हे कार्य लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे, कारण इंग्रजीमध्ये अनेक पद्धतीनं ग्लोबलायझेशनमुळं, इंटरनेटमुळं सोपा ॲक्सेस आहे, पण मराठीमध्ये सहज सोप्या भाषेमध्ये हे ज्ञान कमी प्रमाणात आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळं मी हा संकल्प केला आहे की पहिल्या टप्प्यात 1,00,000 लोकांपर्यंत मला या जीवनाच्या काही महत्त्वाची तत्त्वं आहेत जी वैश्विक आहेत, जी सहज करता येण्यासारखी आहेत, पण ती न केल्यामुळे आपण बऱ्याचदा जीवनाला, स्वतःला दूषणं देतो आणि आयुष्याचा जो खरा गाभा आहे, खरा जो आशय आहे, खरा जो एक महत्त्वाचा आनंदाचा काय म्हणता येईल ठेवा आहे, तो आपण कुठेतरी गमावत आहोत किंवा तो कमी प्रमाणात अनुभवत आहोत. सो हे पॉज बटन आपल्याला वापरायचं आहे. एकदा काय होतं की एक माणूस मृत्यूशय्येवर असतो आणि तो विचारत असतो की माझी पत्नी कुठं आहे? आणि ती पत्नी स्वामिनिष्ठ असते, ती म्हणते की अहो मी तुमच्या डोक्याजवळच आहे. मुलांना विचारतो की माझी मुलं कुठं आहेत? त्याला दिसत नसतं, माझी मुलं कुठे आहेत? तर मग ते म्हणतात बाबा काही काळजी करू नका, आम्ही तुमच्या पायापाशीच आहोत. आणि माझा भाऊ कुठं आहे? तो म्हणतो दादा काळजी करू नको, तिथंच मी आहे, या कॉटजवळच आहे. आणि त्यानंतर तो म्हणतो की अरे तुम्ही सगळे इकडे आहे, तो असतो दुकानदार, तुम्ही सगळे इकडे आहे, तर मग दुकानात कोण आहे? कारण आयुष्यभर केवळ दुकानाचाच विचार केला असतो, त्यामुळे त्याला मृत्यूशय्येवर केवळ दुकानच आठवतं. बऱ्याचदा आपण जीवनामध्ये एकांगी जीवन जगत राहिलो. 2 प्रकारचे व्यक्तिमत्व विकास आहेत, एक आहे व्हर्टिकल आणि एक आहे स्पायरल. याच्याविषयी आपण पुढच्या सेशनमध्ये आणखीन सविस्तर बघणार आहोत. व्हर्टिकल म्हणजे केवळ ठराविक क्षेत्रामध्येच आपल्या जीवनाचा फोकस ठेवून त्यामध्ये काम करणं. जसं फक्त काही लोकांसाठी पैसा हाच हेतू असतो, फक्त काही लोकांसाठी नाव, प्रसिद्धी, त्यासाठी चांगले मार्ग असू देत, वाईट मार्ग असू देत, पण पैसे प्रसिद्धीसाठी काहीही करतील. काही लोकांसाठी केवळ मजा करणं हेच केंद्र असतं, पण तो झाला व्हर्टिकल डेव्हलपमेंट. पण काही टप्प्यानंतर मात्र या लोकांना आतून एक पोकळी जाणवते आणि त्यामध्ये त्यांना काही व्यसनाधीनता, निराशा, अपयश हे वेगळ्या क्षेत्रात अनुभवायला लागतं. पण दुसरा आहे स्पायरल. तो हा जरा क्रमशः होणारा विकास आहे, पण त्याच्यामध्ये मानसिक, शारीरिक, भावनिक, आध्यात्मिक, आर्थिक या सगळ्याचा अंतर्भाव आहे आणि तो दीर्घकाळ टिकतो.
माझे आवडते एक लेखकांपैकी एक आहेत पीटर बोरबॉश. ही थोडी तात्विक बैठक आपण तयार करत आहोत जेणेकरून ह्या कोर्सचा खरा फायदा घेऊ शकू. कारण टेक्निक्स शिकवणं हा महत्त्वाचा भाग असला तरी ते का करायचे हे जोपर्यंत क्लिअर नसेल तर तोपर्यंत आपण ते खऱ्या पूर्ण ताकदीनिशी प्रयत्नानिशी करणार नाही. म्हणून त्याची थोडी पूर्वपीठिका, थोडी पार्श्वभूमी मी सांगत आहे. पीटर बोरबॉश नावाचे अमेरिकेचे प्रसिद्ध स्पोर्ट्स कोच तर आहेतच. जगातली सगळ्यात मोठी जी पीटर बोरबॉश इंटरनॅशनल टेनिस ची ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे ती त्यांची आहे. आणि सुदैवानं मुंबईत मला त्यांना भेटायचा योग देखील आला. तर त्यांनी एक छान पुस्तक लिहिलं अनेक पुस्तकांपैकी. त्याचं नाव आहे मास्टर युअर डॅश. तुमच्या डॅशवर प्रभुत्व मिळवा. तर तुम्ही म्हणाल हे काय आहे पुस्तकाचं नाव डॅश. तर डॅश याचा अर्थ काय असेल. आपण म्हणतो ना की डॅश डॅश डॅश, पण बोलीभाषेत डॅश म्हणजे ठोकर देणं इथे याचा अर्थ अभिप्रेत नाही आहे. ते म्हणतात की जसं एखाद्या माणसाचा जन्म होतो आणि कालांतरानं त्याचं निधन होतं, त्या व्यक्तीला आपण एक त्याचा स्मरणार्थ एक फोटो फ्रेम करतो आणि त्या फोटो फ्रेममध्ये खाली लिहिलेलं असतं जन्मदिनांक आणि मृत्यूची तिथी. राईट. की समजा 1930ला त्या व्यक्तीचा जन्म झाला एका तारखेला आणि 2000 साली त्याचं निधन झालं. तर 1930 ते 2000 या कालावधी दरम्यान दाखवण्यासाठी त्या 1930 ते 2000 मध्ये एक छोटीशी डॅश असते. आणि त्यांचं म्हणणं आहे की आपलं देखील या जीवनामधून निरोप घेतल्यावर रूपांतर त्या एका छोट्याशा डॅशमध्ये होईल, जितका कालावधी आपण या पृथ्वीवर आहोत तोपर्यंत. तर ही डॅश म्हणजे आपला जीवनाचा कालावधी. पण ही डॅश किती अर्थपूर्ण आहे यावर आपण किती यशस्वी जीवन जगलो ते अवलंबून आहे. त्यामुळं मृत्यूशय्येवर जे लोक होते त्यांचा एक रिसर्च करण्यात आला आणि त्यांनी बऱ्याच जणांनी ही खंत व्यक्त केली की मी अजून अर्थपूर्ण, अजून चांगली नाती निर्माण करू शकलो असतो. मी उगाच छोट्या छोट्या गोष्टींना धरून बसलो, उगाच मनामध्ये द्वेष आणि अनेक निगेटिव्हिटीज आहेत. त्याहून महत्त्वाचं की मी अजून यशस्वी, अजून माझ्या क्षमता, पण मी धाडस केलं नाही. अशा अनेक खंत असतात. पण या खंत घेऊन आपल्याला जीवनाचा निरोप घ्यायचा आणि आपल्याला बिगिन विथ एंड इन माइंड, की शेवटी मला काय साध्य करायचं आणि त्यासाठी माझ्या आयुष्याचा, जी मानवाला फक्त निसर्गाने देणगी दिली आहे, त्यासाठी माझ्या आयुष्याचा का उद्देश शोधणं. कारण ज्यांनी आयुष्याचा व्हाय शोधलेला आहे, पर्पज ज्यांचं क्लिअर आहे, ते खऱ्या अर्थानं ध्येयाकडं जास्त वाटचाल करतात. कारण त्यांना ती अंतप्रेरणा जास्त मिळते की मी का करतोय. त्यामुळं विचारांची शक्तीचा फायदा तेव्हाच होईल जर आपल्याला आपल्या आयुष्याचा उद्देश माहिती आहे, पण कुठे चाललो आहे माहिती आहे, आणि मी हे का करत आहोत, माझं हे करण्यामागे मोटिवेशन काय आहे हे पण माहीत असणं गरजेचं आहे. आणि बऱ्याचदा आपल्या शैक्षणिक याच्यामध्ये आपल्याला अनेक गोष्टी शिकवल्या जातात. जेव्हा आपण विचारतो की काय बरं मूलभूत गरजा काय आहेत, तर पटकन मुलांचं उत्तर येतं की अन्न, वस्त्र आणि निवारा. पण त्याच्या पलीकडे आपल्या काही गरजा आहेत आणि त्यासाठी आपल्याला विचारांची शक्ती वापरायची आहे. हे थोडक्यात संकल्पना समजून घेऊया आणि त्यानंतर काही महत्त्वाच्या गोष्टी आपण जाणून घेऊया की 4 स्तरावर आपलं आयुष्य आहे. तर पहिला स्तर कोणता आहे. पहिला आहे आपला फिजिकल कोशंट, आपला शारीरिक स्तर आहे जगण्याचा. याच्यामध्ये आपण 4 इंग्रजी एल अक्षर लक्षात ठेवू शकतो. तो म्हणजे टू लिव्ह, म्हणजे जगणं, जगण्याची गरज, ज्याच्यात अन्न येतं, वस्त्र येतं, निवारा येतो, आरोग्य येतं आणि आर्थिक स्थिरता येते. तर ह्या 5ही गोष्टी आपल्याला जगण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. अन्न, वस्त्र, निवारा हे मूलभूत गरजा आहे. आरोग्याची काळजी घेणं हे आवश्यक आहे. आणि पैसा हे जी एक एनर्जी आहे, वस्तू विनिमयासाठी पण लागते, तर ती खूप महत्त्वाचं साधन आहे. सो फिजिकल कोशंट. पण एवढाच तर आपल्या आयुष्याचा नाही, आणखीन खोलवर आहे दुसरी गरज. या गरजा आहेत आपल्या. तर दुसरी गरज आहे आपली ती म्हणजे बौद्धिक गरज. ती आहे टू लर्न, की काहीतरी शिकत राहणं. याच्यात काही वयाचं बंधन नाही आहे. लहानपणी तर आपण शिकतो, शाळा कॉलेज करतो. त्या व्यतिरिक्त नवीन काहीतरी आत्मसात करणं, नवीन काहीतरी शिकणं, स्वतःला नव्या पद्धतीनं प्रस्तुत करणं, यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं, ही आपल्या बुद्धीची किंवा एक प्रकारे मनाला धार लावणं, ही आपली इंटेलेक्च्युअल, ज्याला आपण IQ म्हणतो, बुद्ध्यांक म्हणतो, ही गरज आहे. आणि जितकं आपण स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करू तितकं आपली मूल्य किंवा आपली व्हॅल्यू, आपली वर्थ वाढत जाते. त्यामुळे ही गरज पण खूप महत्त्वाची आहे.
तिसरा स्तर आहे जो आपल्याला खूप महत्त्वाचा आहे, ती म्हणजे भावनिक गरज, इमोशनल नीड. ती त्याचा एल आहे. पहिला होता टू लिव्ह, जगणं. दुसरं आहे टू लर्न, शिकणं किंवा जी बौद्धिक गरज. आणि तिसरा आहे इमोशनल कोशंट, भावनिक गरज. टू लव्ह अँड टू बी लव्ड, प्रेम स्वीकारणं आणि प्रेम करणं, निर्व्याज्य प्रेम. याचं सर्वात छान उदाहरण आहे आई आणि मूल. तर ही प्रेम करणं ही स्वाभाविक गरज आहे, सगळ्या प्राणीमात्रांमध्ये पण ही पाहायला मिळते. पण यामध्ये जर काही निगेटिव्ह इमोशन्स ॲड झाल्या तर तो प्रेमाचा खरा आनंद अनुभव आपण घ्यायला आपल्याला बाधा निर्माण होते. आणि त्यामुळं ही जी गरज आहे ती देखील समजून घेणं ही आपल्या हृदयाची गरज आहे. आणि चौथा जी गरज आहे जी माणसाला खऱ्या अर्थानं माणूस बनवते ती म्हणजे लिव्ह अ लिगसी, की मरावे परी कीर्तिरूपी उरावे. की मी का जगत आहे, माझ्या जगण्याचा उद्देश काय आहे, माझ्या जगण्याला आणखीन अर्थ कसा प्राप्त होईल, आणि मी या समाजाचं देणं लागतो तर मी कुठल्या रूपामध्ये ते देणं फेडू शकतो. की मी वैज्ञानिक रीतीनं, वैचारिक रीतीनं, आर्थिक रीतीनं, का वेगवेगळ्या कॉम्बिनेशननं. तर माझा बेस्ट पद्धत कुठली आहे, गिविंग बॅक टू सोसायटी. तर हे चारही स्तर आहेत, टू लिव्ह जगणं, टू लर्न शिकणं, टू लव्ह प्रेम करणं, आणि टू लिव्ह अ लिगसी वारसा सोडणं, जो आपल्या पुढच्या अनेक पिढ्यांपर्यंत, केवळ आपलीच पिढी नव्हे मानवतेसाठी, जसं त्या माणसाला तारे मासे मिळाले स्टारफिश, तसा स्वतःचा स्टारफिश शोधणं. आणि यासाठी आपल्याला हे चारही स्तर विकसित करणं हा खरा स्पायरल ग्रोथ आहे. यासाठी आपल्याला विचारांची शक्ती आवश्यक आहे. मग ही विचारांची शक्ती आहे तरी काय, यावर आपण विचार केलाय का? तुम्हाला माहिती आहे ऑन एन ॲव्हरेज आपण किती विचार करतो, कसे विचार करतो, का विचार करतो? इतके विचार पडतात कधी कधी की भंडावून जातं. रात्री झोपेत पण हे विचार आपला पाठ सोडत नाहीत. हां, आणि हे विचार इतके येतात की आपल्याला नेमकं कधी कधी कळत नाही की काय करू मी, किंवा आपण कधी कधी त्या विचारांनाच कॉम्प्रोमाइज करतो की बस आता मला स्वतःच्या, मग कुठेतरी आपण आपलं मन रमवायचा प्रयत्न करतो. मग ते मीडिया असेल, सिरियल्स असतील. पण बऱ्याचदा दुर्दैवानं शाळेमध्ये, कॉलेजमध्ये हा स्पेशल विषय नाही आहे की ज्याच्यामध्ये विचारांची शक्ती किंवा भावनिक विकास, आज बुद्ध्यांकापेक्षा भावनांक श्रेष्ठ आहे, विचारांची शक्ती श्रेष्ठ आहे, याविषयी बरंच संशोधन होत आहे. आज बऱ्याचदा कंपनीजमध्ये प्रमोशन किंवा इवन रिक्रुटमेंट देखील कॅन्डिडेटच्या भावनिक वैचारिक स्थिरता आणि कुवतीवर अवलंबून आहे. त्यामुळं विचारांबाबत सुदैवानं आज ग्लोबलायझेशन, इंटरनेट या सगळ्या गोष्टींमुळं विचारांविषयीचं संशोधन आणि त्याविषयीचं कार्य आपल्यापर्यंत पोहोचणं सोपं झालं. पण आपल्या वैयक्तिक जीवनात, माझ्या वैयक्तिक जीवनात काय फायदा यायचा आहे बोला, हा आपला नेहमी प्रश्न असतो की व्हॉट इज इन इट फॉर, माझ्यासाठी काय आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण बरेचदा विचार करतो आणि असं म्हणतात की प्रत्येक विचारामध्ये एक बदल आणण्याची क्षमता आहे. मग आपलं आयुष्य आमूलाग्र बदलत का नाही जर आपण इतके विचार करतोय? तर असं म्हटलं जातं की ऑन एन ॲव्हरेज आपण 60,000हून अधिक विचार करतो ऑन एन ॲव्हरेज. पण या विचारांचा आपल्या आयुष्यात काय परिणाम होतो हे आपण नीट जाणत नाही. तर यासाठी एक सोपं उदाहरण म्हणजे डॉक्टर मसरू इमोटो यांनी, जे जपानचे सायंटिस्ट आहेत, त्यांनी प्रयोग केला की विचारांचा मानवी जीवनावर काय परिणाम होतो. त्यांनी स्फटिक रूपामध्ये, क्रिस्टल फॉर्ममध्ये पाण्याचं संशोधन केलं आणि त्यावेळेला काही भावना आणि विचारांचे संस्कार दिले किंवा ते म्हटले, आणि त्याच्यानंतर पाण्याच्या रूपामध्ये काय फरक होतोय का हे पाहिलं. तर हे होतं क्रिस्टल, स्फटिक रूपातलं पाणी सूक्ष्मदर्शकातनं. त्यांनी सदिच्छा व्यक्त केल्या, त्यावेळी प्रार्थना केल्या किंवा पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स, सकारात्मक ऊर्जा दिली त्याला विचार आणि शब्दाद्वारे. तर हे पाण्याचं रूप असं प्रकट झालं. तेच त्याला रॉक म्युझिक लावलं, संगीत लावलं, जे उग्र रूपाचं, हेवी रूपाचं होतं, धागडधिंगा ज्याला म्हणतो, त्यावेळी पाण्याची स्थिरता अशी हल्ली. पण तेच प्रसन्न शांत संगीत झालं, ते पाण्याचं जे स्फटिक रूप आहे ते असं दिसू लागलं. राग, द्वेष, दुसऱ्याप्रती ईर्ष्या किंवा तसे वाईट विचार, अपशब्द बोलणं, याच्यामुळे हे असं दिसू लागलं. पण तेच प्रेम, आपुलकी जिव्हाळ्याला हे असं दिसू लागलं. आणि हे प्रदूषित पाणी आहे. तर याचा आणि आपल्या कार्यशाळेचा काय संबंध आहे की विचार आपल्या अस्तित्वावर परिणाम करतात. की आपल्या शरीरामध्ये 70%
पाणी आहे, आपण शाळेत शिकलो. पण जे आपण विचार करतो, जे बोलतो आणि जी कृती करतो त्याचा आपल्या पेशींपर्यंत देखील परिणाम होतो. त्याला सेल्युलर मेमरी म्हणतात. त्यांच्या पेशींच्या स्मृतीमध्ये पण आपले विचार, आपल्या धारणा पोहोचतात. आणि याच्यावर बरंच संशोधन झालं आहे. डॉक्टर ब्रूस लिप्टन यांनी पुस्तकच लिहिले बायोलॉजी ऑफ बिलीफ्स. तर बऱ्याचदा आपले विचार आपल्या आरोग्यावर, आपल्या जीवनावर कसा परिणाम करत आहेत याविषयी जागरूक असणं महत्त्वाचं आहे. कारण ऑन एन ॲव्हरेज जर आपण 60,000 विचार करतो आणि हे 60,000 विचार आपल्याला जाणवत का नाही आपण इतके विचार करतोय? कारण बरेचसे विचार सरासरी रुटीनचे असतात, तेच असतात. एखाद्या परिस्थितीत काही लोक भेटल्यावर रुटीनचं कार्य करताना आपण एकाच पद्धतीनं ऑपरेट होत असतो. त्यामुळे त्या विचारांना कधी आपण चॅलेंज करत नाही, आव्हान करत नाही किंवा वेगळ्या पद्धतीनं करायचा प्रयत्न करत नाही. आणि म्हणून तेच गोष्टी केल्यावर तेच मिळतं जे आपल्याला आत्तापर्यंत मिळत आलेलं आहे. आणि हीच जर विचारांची शक्ती जर आपण नीट समजून घेतली तर ती आपल्या फायद्याची होऊ शकेल. तर विचार आणि भावना या कनेक्टेड आहेत. या वेगळं करणं प्रत्येक वेळी शक्य होत नाही. पण त्यामुळे आपण त्याच्या फार व्याख्येमध्ये आणि त्याच्या वेगळेपणामध्ये फार चर्चा न करता आपल्या खऱ्या उद्देशाकडे जाणार आहोत की इमोशन जर आपण म्हटले किंवा विचार, तर इमोशन हा जो शब्द आहे इंग्रजीमध्ये ज्याला आपण भावना म्हणतो किंवा फिलिंग्स म्हणतो, तर त्याचे सोप्या अर्थासाठी आपण 2 भाग केले, ई आणि मोशन. ई स्टँड्स फॉर एनर्जी अँड एम स्टँड्स फॉर मोशन. की भावना आहे ती एक ऊर्जा आहे, विचार ही एक ऊर्जा आहे. आणि ऊर्जेचा आपण एक नियम शाळेमध्ये शिकलेले आहोत की एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड. ऊर्जेची निर्मिती किंवा नाश होत नाही, पण त्याला एका रूपातून दुसऱ्या रूपात आपण रूपांतरित करू शकतो. तर विचार ही जर ऊर्जा आहे आणि मोशन म्हणजे त्याला एक गती आहे, त्याच्यामध्ये एक डायनॅमिक नेचर आहे, तर आपण रोज विचार करतोय, रोज भावना व्यक्त करतोय, तर त्या भावनांचा आणि विचारांचा आपल्यावर परिणाम नक्कीच होतो. पण तो एकदम होत नसल्यामुळे थेंबे थेंबे तळे साचे. जसं एक थेंब पडला की लगेच काही गोष्ट निगेटिव्ह होत नाही किंवा पॉझिटिव्ह होत नाही. पण थेंबे थेंबे तळे साचे या नियमाप्रमाणे एक थेंब, एक ड्रॉप, एक थेंब त्याचं छोटंसं काय म्हणतात त्याला, एक डबकं होऊ शकतं, त्याचं एक तळं होऊ शकतं आणि इथंपर्यंत की आपण त्यामध्ये पूर्ण सामावू शकतो. जर ते नकारात्मकतेचं तळं असेल तर आपण त्याद्वारे निराश होतो, पण ते सकारात्मकतेचं असेल तर त्यात आपण पूर्ण पॉझिटिव्हली न्हावून निघतो. तर आपण कुठल्या विचारांनी काय डिपॉझिट करतोय आपल्या स्वतःमध्ये हे जाणून घेणं आवश्यक आहे. सो इमोशन एनर्जी आहे. आणि मी जे सर्टिफिकेशन केलं यू कॅन हील युअर लाईफ, यामध्ये स्वतः ज्या लेखिका आहेत यू कॅन हील युअर लाईफ या प्रसिद्ध पुस्तकाच्या, त्यांनी हे संशोधन केलं की विचारांचा आरोग्यावर काय परिणाम होतो. तर अगदी त्या पुस्तकामध्ये सायंटिफिकली त्यांनी सांगितलेलं आहे की विचार कशा पद्धतीनं आपल्या आरोग्यावर परिणाम करतात. की सतत काही विचार केले नकारात्मक तर आपल्या मनावर त्याचा परिणाम होऊन त्याचा आपल्या शरीरावर, कारण ती इमोशन आहे आणि इमोशन आपण नष्ट करू शकत नाही. ऊर्जा तयार केली आहे पण त्याला आपण रूपांतरित करतो. मग नकारात्मक असेल तर ती शरीरात नकारात्मकरित्या साठून राहते, साठत त्याचा डिसईज, इंग्लिशमध्ये हा शब्दच येतो की ज्यावेळी पण ईजमध्ये नाही, सहजमध्ये नाही, भावना या सहज रीतीनं प्रवाहित होत नाही, तर ते आपल्या पेशींपर्यंत पोहोचून त्याचा आजार तयार होतात. अर्थात काही आजार वेगळ्या पद्धतीनं असतात, पण बहुतांशी आजार आहेत आजकाल डॉक्टर पण म्हणतात सायकोसोमॅटिक डिसीजेस, मनोकायिक आजार, की मनाचा शरीरावर होणारा परिणाम, की त्यामध्ये आपण सविस्तर पुढच्या काही सत्रामध्ये पाहूच. पण विचार एकाच पद्धतीने करून आले. अगदी 2-3 उदाहरणं मी जाता देईन. की जसं काही लोकांना घशाचे त्रास असू शकतात, तर घसा हा लॅक ऑफ सेल्फ एक्सप्रेशन जर आजार असेल तर घसा हा अभिव्यक्तीचं, विचारांना व्यक्त करण्याचं केंद्र आहे. पण ज्यावेळी आपण नीट स्वतःला व्यक्त करत नाही, विचार गिळतो, सप्रेस करतो, त्यावेळी घसा दुखू शकतो किंवा बदलाला सामोरं जाण्याची भीती वाटते. तर आपले लवचिकता, जे आपले लवचिक भाग आहेत, मग ते मान असेल, खांदे असतील, सांधे असतील, ते देखील दुखायला लागतात, राईट. किंवा पोटाचे आजार आहेत, तर कुठेतरी सुप्त भीती आहे, त्याद्वारे पोटाचे आजार हे त्या भावनेला कळलेले आहेत, कनेक्टेड आहेत. प्लस पाठदुखी आहे, की बऱ्याचदा मला सपोर्ट नाही आहे, मला कोण समजून घेत नाही, त्यामुळे ही पाठदुखी होऊ शकते. जबाबदारीचं ओझं
आणि खांदेदुखी याचा संबंध आहे. असे अनेक संबंध या लुईस हेनं सांगितलेले आहेत. पण सांगायचा आशय हाच आहे की विचारांची शक्ती नीट समजून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण स्वतःच्या आरोग्याची देखील काळजी चांगली घेऊ शकू, स्वतःच्या जीवनाच्या स्तरावर पण आपण त्याचा सकारात्मक परिणाम करू शकू. तर ही एक ॲक्टिव्हिटी आहे, ही आत्ता आपण थेट करणार नाही आहे, पण तुमच्या या कोर्समध्ये तुम्हाला खाली लिंकमध्ये ही पाठवण्यात आलेली आहे. ती आहे कसे आहेत माझे विचार. ही एक ऑडिओ क्लिप आहे. 2 ऑडिओ क्लिप तुम्हाला आज पहिल्या दिवशी ऐकायची आहेत, की ज्याच्यामध्ये एक आहे रिलॅक्सेशन ॲक्टिव्हिटी, जी खूप लोकांनी त्याचा फायदा झाला आणि खूप लोकांनी ते आवडली आहे. म्हणून पण मला बऱ्याच जणांनी, अगदी शेकडो लोकांनी मला सांगितलं की याचा खूप फायदा झाला आहे. तर ही रिलॅक्सेशन, बॉडी माइंड रिलॅक्सेशन ॲक्टिव्हिटी आहे, जी तुम्ही अगदी 5-7 मिनिटाची आहे, पण निवांत ठिकाणी बसून तुम्हाला ती करायची आहे. त्यामुळे आता पॉज करून करण्यापेक्षा आज दिवसभरात तुम्हाला थोडा वेळ काढून ती करायची आहे. आणि दुसरा, ही जी ॲक्टिव्हिटी आहे ती मी आत्ता सांगण्यापेक्षा तुम्हाला ती ऐकल्यावरच लक्षात येईल, पण थोडक्यामध्ये की दिवसभरात माझे विचार कसे असतात. कारण बऱ्याचदा असं म्हटलं, आपण रुटीनचे विचार करतो, काही निगेटिव्ह विचार करतो, स्वतःला कमी लेखतो, परिस्थितीला नावं ठेवतो, ब्लेम करतो, जज करतो, आणि त्यामुळे आपला दिवस किंवा आयुष्य बऱ्याचदा निगेटिव्ह टोनमध्ये जात असतं आणि काहीच चांगलं का होत नाही आहे, अशी आपल्याला कुठेतरी प्रश्न पडायला लागतात. आणि त्यामुळे खूप महत्त्वाचं आहे की माझ्या दिवसभरात, कारण डॉक्टर पहिला डायग्नोसिस करतात, मग प्रिस्क्राईब करतात, पहिल्यांदा निदान करतात, मग उपचार करतात. त्याच पद्धतीनं आपल्याला स्वतःच्या आयुष्याचा ताबा मिळवायचा असेल तर कुठल्या ठिकाणी मला बदल नेम धरायचं, तर कुशावर नेम धरायचं, ते टार्गेट फिक्स पाहिजे. तसं विचारांचे कुठलेही माझी पद्धत चुकीची म्हणण्यापेक्षा कमी विकसित आहे, कमी प्रभावी आहे किंवा नकारात्मक आहे, ती मला बदलायची आहे. तर नेमकं कुठे बदल करायचा आहे ते लक्षात येईल. त्यासाठी ही अवेअरनेस ॲक्टिव्हिटी, याच्यामध्येही करताना कुठेही स्वतःला परत निगेटिव्हली आपण जज करत नाही आहे, कुठेही आपण स्वतःला दोषी ठरवत नाही आहे. उलट आपण एक नवीन पद्धत शिकत आहोत, ज्याद्वारे आपण आपल्या आयुष्याचा ताबा मिळवत आहोत. तर या 2 ॲक्टिव्हिटी तुम्हाला वेळ काढून करायचे आहेत आणि खूप चांगले रिझल्ट लोकांना याचे येतात. तर तुम्ही नक्की आवर्जून या 2 ॲक्टिव्हिटी करा. आणि जसं आता आपण म्हटलं, लुईस हे यांचं एक प्रसिद्ध कोट आहे की मी समस्येवर काम करत नाही, मी माझ्या विचारांवर काम करते, समस्या स्वतःहून सुटतात. आय डोंट फिक्स द प्रॉब्लेम, आय फिक्स माय थिंकिंग. मी माझ्या विचारांवर, कारण आइन्स्टाईनचं देखील हा प्रसिद्ध विधान आहे की एखादी समस्या ज्या विचारातून निर्माण झाली, त्याच विचारातून ती सोडवायला गेलो तर ती सुटत नाही. वेगळ्या स्तरावर गेल्याशिवाय, त्या विचारांच्या वेगळ्या स्तरावर गेल्याशिवाय ती समस्या सुटत नाही. आपण देखील हेच करत आहोत या कार्यशाळेमध्ये की आपण एका स्तरातून स्वतःकडे, आयुष्याकडे, प्रश्नांकडे, समस्यांकडे पाहत आहोत आणि त्यामुळे आपल्याला वाटतं की हे सगळे माझ्या पलीकडं, माझ्या प्रॉब्लेमची शक्ती जास्त आहे. पण ज्यावेळी आपण त्याच्या थोडंसं वरती जाऊन आणखीन एका वेगळ्या स्तरावरनं विचार करतो आणि त्याची काही तंत्र अवलंबतो, त्यावेळी आपल्याला कंट्रोल मिळतो. तो रिमोट कंट्रोल आपल्या हातात आहे, ते स्टेअरिंग व्हील गाडीचं ताबा आपल्या हातात आहे, ही जाणीव होते. आणि हा आत्मविश्वास यायला लागतो आणि तो आत्मविश्वास आपल्याला घेऊन जातो पुढे आयुष्यात. त्यामुळं आजचा होमवर्क पुन्हा एकदा नोंद करा किंवा हे लिहून घ्या, नोंद करा की शांत ठिकाणी आजच्या दिवसामध्ये तुम्हाला वेळ काढून, अगदी 7-8 मिनिटाच्या पेक्षा जास्त नाही, थोडा वेळ काढून तुम्हाला ही रिलॅक्सेशन ऑडिओ क्लिप ऐकायची आहे. आणि माझं सांगणं आहे की हे ग्रोथ वर्क, हा कार्यशाळेमध्ये जे जे सांगितलं आहे ते त्या दिवशी पूर्ण करा. कारण हे पुन्हा आपण नंतर करू म्हटलं तर आपण पुन्हा स्वतःची एक संधी गमावत आहोत. तर हे 5 दिवसामध्ये खूप जास्त ॲक्टिव्हिटी तुम्हाला मुद्दाम दिल्या नाहीत, नाहीतर मग ते करण्याकडे कल नसतो. अतिशय प्रभावी, प्रूवन असेच काही टेक्निक देत आहे. आणि पहिल्या दिवशी मी जास्त वर्कलोड देत नाही आहे. पहिल्या दिवशी आता फक्त तुम्हाला ऐकण्याचं काम आहे. एक ऑडिओ ऐकायचा आहे बॉडी माइंड रिलॅक्सेशनचा, त्यामध्ये थोडं रिलॅक्स होऊन स्वतःला पॉझिटिव्हली तरतरीत अनुभव घ्यायचा आहे. दुसरं आहे ते म्हणजे की माझं विचारांचे भान, अवेअरनेस, हा ऑडिओ ऐकायचा आहे. आणि त्यानंतर दुसरा ॲक्टिव्हिटी तुम्हाला करायची आहे की विचारांचं भान ऑडिओ ऐकल्यानंतर मी दिवसभरात कोणत्या वेळी आणि कोणत्या ठिकाणी माझ्या विचारांचे पॅटर्न बदलू शकतो, याबद्दल जागरूक व्हायचं आहे आणि ते नोंद करायचं आहे. ते तर तुम्ही लिहून ठेवू शकता किंवा ते पॉईंट काढू शकता, जेणेकरून आपल्याला उद्याचा, पुढच्या सेशनचा
जो भाग आहे, जो याच्यावर आधारित आहे, की आपल्या विचारांची शक्तीला कसं चॅनलाइज करायचं आणि नकारात्मक विचारांच्या पॅटर्नला पॉझिटिव्हली कसं शिफ्ट करायचं, जेणेकरून हे 60,000 विचार आपले शत्रू न बनता खऱ्या अर्थानं आपले मित्र बनतील आणि आपल्याला एका योग्य ध्येयाकडे कमी कालावधीत, कमी श्रमामध्ये पण प्रभावी आणि आनंदीपणे जाता येईल. तर मित्र हो, माझी पुन्हा विनंती आहे, तुम्ही ऑलरेडी यामध्ये एनरोल केलेलं आहे, म्हणजेच तुम्ही तुमच्या आयुष्याबाबत, स्वतःच्या विचारांबाबत गंभीर आहात, सजग आहात. फक्त ही संधीचं सोनं करण्यासाठी आपण स्वतःमध्ये हे फीड करूया, स्वतःला ज्या ज्या ॲक्टिव्हिटी सांगितल्यात त्या त्यावेळी कंप्लीट करूया आणि तो कॉन्फिडन्सनं आपण स्वतःकडे आणि आयुष्याकडे पाहूया, कारण आपल्या विचारांचा रिमोट कंट्रोल आपल्याच हातामध्ये आहे. थँक्यू सो मच.